प्राध्यापक अशोक निवृत्तीराव बंडगर यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा 1 मे रोजी श्री महादेव माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय धनेगाव येथे आयोजित करण्यात आला होता। यावेळी आजी माजी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जनजागृती अभियान राबविण्यात आले होते। महाराष्ट्र शासनाचे राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त प्राचार्य रामलिंग मुळे यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील मतदार बंधू भगिनींमध्ये जनजागृती निर्माण व्हावी यासाठी स्वीप पथकाद्वारे प्रबोधनात्मक लोकगीते, भारूड, गोंधळ, पोवाडा, गवळण अशा विविध गीतांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली। ही जनजागृती महादेव खलुरे, शिवकुमार गुळवे, नागनाथ स्वामी, अर्चना माने यांनी केले। यावेळी प्राचार्य रामलिंग मुळे यांनी कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व विद्यार्थी, पालक, पाहुणे व सर्व शिक्षक या सर्वांना मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी शपथ दिली। माध्यमिक शिक्षणाधिकारी नागेश मापारी यांनी संस्थेचे व प्राचार्य रामलिंग मुळे आणि सर्व शिक्षक कर्मचारी यांचे भरभरून कौतुक केले। शाळेने राबविलेल्या माता पिता योजना, मतदान जनजागृती, विज्ञान प्रयोग, क्रिकेट स्पर्धा, मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा उपक्रम, शाळेचा वाढता आलेख, 10वी 12वी निकाल स्पर्धा, परीक्षेची तयारी, शिष्यवृत्ती, NMMS परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी व आजी माजी गुणवंत विद्यार्थी या शाळेने राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रात मिळविलेले मोठे यश अशा विविध स्तुत्य उपक्रमांमुळे ही संस्था व शाळा जिल्ह्यात कौतुकास्पद आहे। तसेच संस्थेचे अध्यक्ष अनिल मुळे व संस्थेचे सचिव प्राध्यापिका डॉक्टर सुनीता चवळे यांनी आपल्या मनोगतातून शाळेची गुणवत्ता व प्रगती वाढलेली पाहून शाळेचे प्राचार्य रामलिंग मुळे व सर्व कर्मचारी यांचे कौतुक केले। एक नजर टाकूया या कार्यक्रमावरती। मे दिवशी आपल्या जिल्ह्यामध्ये सार्वत्रिक लोकसभेची निवडणूक होत आहे। या कार्यक्रमानिमित्त मतदानाची टक्केवारी वाढावी असा आपल्या जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी गुगे मॅडम व आपल्या जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी मापारी साहेब यांच्या आदेशान्वये आपण हा कार्यक्रम ठेवलेला आहे। या कार्यक्रमासाठी खास अहमदपूर चाकूर मतदारसंघातले कला पथक खलुरे सर, स्वामी सर, गुळवे मॅडम सर्व सार्वत्रिक निवडणूक 2024 मध्ये होणाऱ्या निवडणूक देशातील सर्वात मोठ्या लोकशाही महोत्सवात आम्ही सहभागी होऊ व मतदान करू। आम्ही आमच्या मतदानाच्या अधिकाराचा वापर करून आपल्या देशाचं सरकार बनविण्यात महत्वाची भूमिका बजावू। आमच्या सोबत परिवारास मित्रांना व शेजाऱ्यांना मतदानाचा अधिकार वापरण्यासाठी प्रेरित करू। आम्ही संकल्प करतो की दिनांक 7 मे 2024 रोजी आम्ही सगळे मतदान करू। एवढं। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र। सोहळा या प्रसंगी मंचावर उपस्थित असलेले या संस्थेचे अध्यक्ष इंजिनियर अनिलजी मुळे, कार्यक्रमाच्या उद्घाटक व मार्गदर्शक प्राध्यापिका डॉक्टर सुनीताताई चवळे मॅडम, माझ्या समवेत आलेले निशिकांत मिरकले सर, ज्यांनी आत्ताच कार्यक्रमाचं प्रास्ताविक केलं, असे या शाळेचे मुख्याध्यापक मुळे सर आले। आणि कुठले काम असले तर तुम्ही करा, फक्त एवढंच आम्हाला सांगतात, आम्ही करत आलो। त्याचबरोबर आमचे परिचय बंधू सर आम्हाला सांगत गेले। त्याचबरोबर सागरामध्ये होते 2 वडक्याची भेट, एक लाट दोहा तोडी पुन्हा नाही भेटत, परंतु या वक्तीप्रमाणे येणार नाही, भेटणारच आहे।
येणारच आहे, माझी शाळा आहे. मी या शाळेसाठी आणखी पुढं जेव्हा काम पडेल त्यावेळेस मी कामासाठी किंवा कुठल्या गोष्ट असेल तर त्या ठिकाणी जरूर येणार आहे. तसेच पूर्ण स्टाफने मला प्रेम दिलं, सहकार्य केलं, ते मी केव्हाही विसरू शकत नाही. माझा काळ हा चांगल्या प्रकारे गेला आणि कसा गेला हे पण कळलं नाही. त्याचप्रमाणे अध्यापनाचं कार्य करत असताना इलेक्ट्रॉनिक्सचे पेपरचं मी काम करत असताना सुरुवातीला परीक्षक म्हणून लागलो आणि ते गायकवाडचं उदयगिरी कॉलेजचे गायकवाड सरांचे पेपर आले आणि डिस्प्यूट झालेले, इलेक्शनमध्ये हारलेले होते आणि सर सांगितले सर तुम्ही उदगीरला या आणि माझे पेपर तपासायचे. सर मला नवीन आहे, मला काही येत नाही. तर सर काय म्हटलं मी शिकवतो. त्यावेळेस पेपर तपासणीचं काम केलं, उत्कृष्ट पेपर तपासले. त्यानंतर त्यात मी परीक्षक, नियामक, मॉडेरेटर, चीफ मॉडेरेटर, पेपर सेटर आणि शेवटचा पर्याय पेपर सेटरचा मी चेअरमन म्हणून देखील काम केलं. हे काम कोणामुळे करतं? माझ्या संस्थेने किंवा माझ्या सेक्रेटरीने किंवा मुळे सरांनी मला केव्हाही म्हटलं नाही तुम्ही काम चांगल्या प्रकारे करा जेणेकरून आपल्या कॉलेजला किंवा आपल्याला सलग लागणार नाही, अशा प्रकारे आम्ही काम केलेलं आहे. त्यानंतर घरामध्ये आमच्या चौघे भाऊ, पहिले भाऊ माझे मोठे भाऊ ॲडव्होकेट बाबुरावजी बलगर आहेत. त्यांनी वडील वाढल्यानंतर आम्हाला वडिलांची माहिती दिली. त्याचबरोबर एक माझा मुलगी डॉक्टर आहे, मुलगी जावाई डॉक्टर आहेत. ती सर्वांच्या या स्टाफच्या सर्वांच्या ऋणामध्ये राहील आणि त्याचबरोबर आनंद पण आहे आणि दुःख पण आहे. त्याचबरोबर कन्या सासुराची जाई मागे परतून न पाहिजे ऐसे झाले माझे जीवा. सर्वांनी तिथं माझ्या त्या स्टाफ कार्यक्रमाला आलेले मुळे साहेब असतील, मॅडम मापारी साहेब, गजानन शिंदे साहेब, त्यानंतर रोडगे साहेब, जिंदाळकर साहेब, त्यानंतर देलुकर सर, माझे गुरु आहेत देलुकर सर, आणि परीट आमचा विद्यार्थीच आहे. तर या सर्वांनी मला चांगल्या प्रकारे सहकार्य केलं आणि या देलुकर सरामुळेच आम्ही इथं सर म्हणून आणि जेव्हा सर येतो म्हणलं तर मला आनंद खूप झालेला होता. त्यानंतर कुमारजी पाटील, पुंडलिकराव बिरादार, बंकट गोनी आहे, सर्वांनी माझा यथोचित सत्कार केला. त्याचबरोबर आम्ही दोघांनी नवरा बायकोनी इथं शिक्षणाचं जवळजवळ 30 वर्ष झालं आम्ही दोघांनी इथं काम केलेलं आहे. मतांचा जोगवा मागून झालाय, भारूड भाषणांची ऐकून झाली आणि आता निर्णयाची वेळ आली बघा. निर्णय हा आहे की आपल्याला विकास साधायचा आहे, बरोबर आहे. आणि मग विकास साधायचा असेल तर त्याला माध्यम म्हणजे मतदान केलं पाहिजे, बरोबर आहे. बहुमताने ज्या वेळेला एखादा लोकप्रतिनिधी आपण निवडून देऊ त्यावेळेला आपल्या विभागाचा, आपल्या भागाचा, गावाचा, तालुक्याचा, जिल्ह्याचा असेल आपल्याला विकास साधता येतो. आणि म्हणून आज आपल्याला निर्णय घ्यायची वेळ आली. 7 मे रोजी सर्वांनी 100% मतदान करायचं आणि आता निर्णयाची वेळ आली बघा. आणि म्हणलं तर म्हणतोय देश आपला बदलला पाहिजे, गावही आपलं बदललं पाहिजे. कसं चालेल असं नुसतं म्हणून मतदान न करता घरातच बसून
बदललं पाहिजे म्हणजे नेमकं काय झालं? आपल्याला याच्यामध्ये परिवर्तन घडलं पाहिजे सर. आपली जी अवस्था आहे, जी परिस्थिती आहे, त्यामध्ये आपला बदल झाला पाहिजे. शैक्षणिक, व्यावहारिक, सामाजिक आपल्यामध्ये खूप बदल झाला पाहिजे. आणि म्हणूनच देशामध्ये बदल झाला पाहिजे आणि आपल्या गावामध्ये सुद्धा बदल झाला पाहिजे. आणि अशा गप्पा नुसतं 5 जण एका ठिकाणी बसून नुसत्या गप्पा मारून जमणार नाही. तर त्यासाठी काय करावं लागेल सर? करावं लागेल. येणाऱ्या 7 मे रोजी आपण आपल्या मतदानाचा हक्क बजावलाच पाहिजे. कसं चालेल असं नुसतं म्हणून मतदान न करता घरातच बसून आणि म्हणूनच म्हणतोय दारू गटाच्या आणि तो मतदार काय म्हणतो माहित आहे का? काय म्हणतो? एका मतानं फरक पडल काय म्हणून निराश होतोस काय अशी म्हणतो. माझ्या गावातल्या सगळ्या मतदारांनी जाऊन मतदान केंद्रावर मतदान करावं आणि मी घरातच बसावं. म्हणजे मला सोडून बाकीच्यांनी सगळ्यांनी मतदान करावं असं का? असं म्हणायला आहे. असं करून चालेल कसं? नाही चालणार. एक मताची किंमत सुद्धा खूप महान आहे. बरोबर आहे. शासन उभारण्यामध्ये आणि शासन पाडण्यामध्ये सुद्धा एका मताची किंमत मोठी आहे. म्हणून एका मताला फरक पडल काय म्हणून निराश होतोस काय. जरी असेल तुझा खारीचा वाटा त्यानेच तयार होतील विकास वाटा. आपलं एकच मतदान आहे, ह्यानं काहीच फरक पडणार नाही. ही खारीचा वाटा, ह्याला खारीचा वाटा जरी वाटत असेल एकच मतदान तरी सुद्धा या मतदानाची किंमत फार मोठी आहे. त्यानेच तयार होतील विकास वाटा. आणि म्हणूनच म्हणतोय दारू गटाच्या दारू मतदानाचं दारू गटाच्या दारू मतदानाचं दारू. काय झालं बघा, एवढं सांगितल्यानंतर मतदारांमध्ये फरक पडला. जनजागृती झाली. हो. आणि इथं जमलेल्या सगळ्या मतदारांना असं वाटलं येणाऱ्या 7 मे रोजी आपण मतदानाचं दार उघडायचं. बरोबर. आणि ती पण थोडस नाही 100% उघडायचं असं ठरवलं. धनेगावमधून 100% मतदान 100% मतदान झालंच म्हणून समजा. म्हणजे महादेव विद्यालयामध्ये जनजागृती झाल्यामुळे धनेगाव ते 100% मतदान होणार. एवढं मोठं परिवर्तन झालं सर. बरोबर. आणि म्हणून तो मतदार राजा काय म्हणतो बघा, काय म्हणतो? राजानं मतदानाचं दार बघा उघडलं. दान स्वीपच्या परडीत पडलं. आणि हे जे घडलं ते छानच घडलं. शासन गोंधळाचं भविष्य बघा उघडलं. आणि म्हणूनच म्हणतोय दारू उघड राजा दारू मतदानाचं दारू आवाज बहुजनांचा.